नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका सिंधू जिल्हा परभणी। आज आहे 26 मे 2024। शेतकऱ्यासाठी आज परत एक अंदाज देत आहे, कारण की सध्या काय झालं की पाऊस जवळजवळ येत आहे आणि शेतकऱ्याची बऱ्याच कामं राहिलेली आहेत, म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज देत आहे। शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बंगालच्या अंदमान निकोबार बेटावर 22 मे रोजी मान्सून चांगला सक्रिय झाला आणि सक्रिय झाल्याच्या नंतर चांगला समुद्र व्यापून टाकला। पण चक्रीवादळ झाल्याच्या नंतर काय झालं की त्यानं बाष्प थोडं ओढून घेतल्याच्या नंतर थोडा तो कमजोर होईल, पण परंतु 30 आणि 31 तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस 1 जून ते 5 जून खूप म्हणजे चांगला पडणार आहे। काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। आणि त्याच्या पाठीमागे लगेच 8-9 जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे 1 जून नंतर 1-2 जूनला पडलेला पाऊस अवकाळी असतो। खरं जर पाहिलं तर शास्त्रशुद्ध अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की 1 जून